श्री हनुमान जन्माचा अध्याय. श्री गणेशाय नमः. तुम्ही संत श्रोते भाविक, कवी मुद्रा रत्न परीक्षक, श्रोता देखुणी मृगांक, वक्ता सोमकांत पाझरे. तुम्ही बोध समुद्रीची मुक्ते पवित्रे, की चैतन्य नभीची दिव्य नक्षत्रे, की वैराग्यवणीची सुमणे विचित्रे. संत रूपे विकासली, निवडली रामकथामृत पात्रे, की ज्ञानभरित पिकली क्षेत्रे, की भजन पंथीची सरोवरे. संत रूपे भरली हो, की भवजलद जाल प्रभंजन, अज्ञान तिमिर छेदक चंड किरण. जो कामद गज विदारक पंचानन, मत्सर कानन दहन जो. राम विजय ग्रंथ वैरागर, साहित्य रत्ने निघती अपार. ही तुम्ही अंगीकारावी वारंवार, कासयासी प्रार्थावे. कमळकोशीचा मकरंद बरा, हे न लगे सांगावे ब्रह्मरा. राजहंसासी घे मुक्त चारा, ऐसे किमर्थ प्रार्थावे. शीतळ होई चंद्रमंडळा, कासाया सांगावे वेळोवेळा. मित्राशी प्रकाशा गळा, पाडी कासया म्हणावे. संताशी धरा क्षमा शांती, ऐसे वदे तोची मंदमती. प्रेमळासी करी भक्ती, सांगावे न लगेची हे. तैसे पंडित तुम्ही ज्ञानघन, करा सुरस रामकथा श्रवण. हे वारंवार म्हणता दूषण, वक्तयासी झकटेल. असो पूर्वाध्यायी कथा निश्चिती, सांगितली रावणाची उत्पत्ती. कौसल्या दशरथायुद्धे प्रती, नेमिणे विधीने स्थापिली. सूर्यवंश भूषणाद्भुत, अयोध्यापती राजा दशरथ. ज्याची पट्टराणी विख्यात, कुशल बहुत कौसल्या. सुमित्रा कैकेयी स्वरूपवंत, दोघी सवरी राव दशरथ. आणि कसातशे परिणीत, भोगांगणा सुंदरा. ज्ञानकळा कौसल्या सती, सुमित्रा केवळ सद्भक्ती. कैकेयी ते कपट प्रकृती, रजतमयुक्त सर्वदा. केवळ विवेक मूर्तिमंत, तोची आजसूत दशरथ. जो परमयोद्धारण पंडित, धनुर्विद्या सर्व जाणे. अंधारा माझी शब्द उठता, तेथेची बाण मारी अवचित्ता. धन्य त्याची हस्तकुशलता, वीर दशरथा ऐसा नसे. परिपोटी नसे पुत्र संतान, तेने राजेंद्रासे उद्विग्न. पुत्राविण शून्य सदन, बोलती शास्त्रज्ञ पंडित. शरीर जैसे प्राणाविन, तारुण्याविन पंचबाण. दयेविन व्यर्थ ज्ञान, शांती वाचून वैराग्य. संपत्ती जैसी धर्मेविन, पंडिता वाचून सभासदन. की कर्णीविन व्यर्थ ज्ञान, दीपेविन मंदिर जैवी. की वेदांत ज्ञाना वाचून, कोरडी उत्पत्ती व्यर्थ ज्ञान. की सत्पात्रा वाचून दान, की स्नेहे विन बंधू जैसा. की जळे विन वापिका, की नुरूपा विन नगर देखा. की नासिका विन मोखा, शोभा जैसी न येची. की फळे विन तरुवर, की रामस्मरणा विन मंदिर. तैसा पुत्रा विन वंश पवित्र, सर्वथा पावन नव्हेची. असो राजा दशरथ, संतती लागी चिंताक्रांत. सदा बिपिणे गहन हिंडत, मृगया मिशे करुणिया. नावडे छत्र सिंहासन, नावडे चातुर्य कळा गायन. बहुत केले प्रयत्न, परी संतान नव्हेची. तो दशरथे स्वप्न देखिले, दोघे पुरुष आपण वधिले. आणि एके स्त्रियेसी मारिले, अफरादेवी न तत्वता. गजबजुनी उठला त्वरित, कोणासी न बोले मुकवत. वशिष्ठ गृहास जाऊन त्वरित, नमोनी स्वप्न सांगे तसे. गुरु बोले हे दुष्ट स्वप्न, तीन श्वापदे येई वधून. मग ज्यांची शांती करून, दोष निवारण करावे. गुरु आज्ञेने ते दिवसी, राजेंद्र निघाला मृगयसी. वासरमणी गेला असतासी, परी श्वापद न सापडे.
पडला अत्यंत अंधकार, एकला हिंडे नृपवर, धनुष्याची लावणी शर, शोधी कांतार ते धवा, तो एका सरोवराचे तीरी, राजा गुप्त बैसे वृक्षावरी, कानाडी ओढुणी ते अवसरी, करणी ऐके सांचोल, तो ते मार्गी श्रावण, आला मायबाप घेऊन, दिवसा बहुत बिघणे आणि उष्ण, म्हणून रात्री गमन करी, दोघे वृद्धे खांदी घेऊन, श्रावण तीर्थे हिंडे मेदनी, त्या सरोवराचे तिरी येऊनी, उभा राहिला नावेक, तो ती वृद्धे म्हणती श्रावणा, आम्हा करवी उदक पाना, ऐकता ऐसिया वचना, कावड खाली ठेविली, हाती कमंडलू घेऊन, जीवनात प्रवेशला श्रावण, दशरथे सांचोला ऐकोन, निर्वाण बाण सोडिला, सपक्ष बाण हृदयी भेदला, हातीचा कमंडलू खाली पडला, देह भूमीवरी टाकिला, प्राण चालिला श्रावणाचा, म्हणे कोणे सौभाग्याचा बाण, करीता आला रामस्मरण, हृदय निवाले संपूर्ण, केले पावन मज लागी, ऐकोणी मनुष्याचे वचन, नृपवर आला जवळी धावून, तो पडला शे श्रावण, रामस्तवण करीतची, मग म्हणे कर्म पाप करी, पडली हत्या मजवरी, श्रावण म्हणे रायाण करी, खेद काही सर्वथा, माझी माय बापे वृद्धे दिन, तयासी करवी उदक पान, मग मी सोडीन प्राण, सत्य जाण राजेंद्रा, दोघे वृद्धे अत्यंत पाही, त्यांचे सेवेसी कोणी नाही, दशरथ गहिवरला हृदयी, शोकाकुलित जाहला, श्रावण म्हणे दशरथा, उदक दोघा पाजुनी त्वरिता, मग हे सांगावी वार्ता, नाहीतरी प्राण त्यागीती, उदक नेता अयोध्या राणा, वृद्धे म्हणती बारे श्रावणा, तव तो न बोलेची वचना, काही केली सर्वथा, कारे श्रावणा न बोलसी, उदक मागितले एवढे निसी, बारे म्हणून कोपलासी, शिनलासी पाडसा, उदयाचळी मावळेल मित्र, शेष सांडिल भूमिभार, तीव्र तपेल रोहिणीवर, तरी क्रोध आणू मात्र न येतो ते, जैसे गंगेचे निर्मळ जीवन, तैसे श्रावणा तुझे मन, ताणया कारे न बोलसी वचन, राजा ऐकून गहिवरे, मग अजराजपुत्र बोलिला, म्यावचिता श्रावण वधिला, तव तिही धरणीवरी देह टाकिला, प्राण झाला कासावीस, आठवणी श्रावणाचे गुण, दोघे अक्रंदती दिनवदन, ऐसा पुत्र हे त्रिभुवन, शोधिताही न सापडे, आहारे पुत्रा श्रावणा, गुण गंभीरा निधाना, आमुचे प्राण करीती प्रयाणा, श्रावणा वदन दाविका, या ब्रह्मांड मंडपात, श्रावणा ऐसा नाही सूत, जैसी लक्ष्मी आणि वैकुंठनाथ, तैसे भावित माता पिता, जो न करी मात्र पितृभजन, जळो त्यांचे ब्रह्मज्ञान, तो षटशास्त्रे आला पढून, तरी त्यांचे दर्शन न व्हावे, त्यांचे जप तपानुष्ठान, दान अध्ययन श्रवण मनन, कळा चातुर्य व्यर्थ ज्ञान, जैसे भाषण मध्य पियाचे, तेने अभ्यासिल्या 64 कळा, त्या अवघ्याची झाल्या विकळा, जयासी माता पित्याचा कंटाळा, त्या चांडाळा न शिवावे, माता पिता गुरुदैव जाण, चारही दैवते समसमान, तोची परमज्ञाता जाण, न मोडी वचन श्रेष्ठांचे, म्हणून पुत्र एक श्रावण, आठवणी तयांचे गुण, दोघे पडली मूर्छा येऊन, जावया प्राण एकवटले, मग ती शाप देती प्राण जाता, म्हणती तुझाही पुत्र पुत्र करिता, प्राण जाईल रे दशरथा, आम्हा ऐसाची तात्काळ, मग तीही सोडिला प्राण, राये केले तिघांचे दहन, उत्तर कार्य संपादून, अयोध्येसी परतला, मनात हर्षमाणी रूपवर, मज शाप झाला तो केवळवर, यांचे शापे तरी पुत्र, हो का सत्वर मज लागी, अयोध्येसी आला दशरथ, वशिष्ठाशी सांगितला वृत्तांत, पुढे 12 वर्षपर्यंत, दुष्काळ पडला पृथ्वीवरी, न वर्षे कदा बलाहक, अत्यंत तीव्र तपे अर्क, धान्य तृण जीवन सकळी
कौशिक नाही निष्कंटक पृथ्वीवरी गाई ब्राह्मण पिडिले बहुत दैत्य गुरु परम कापट्यवंत तेने जलदाकर्षिले समस्त वृष्टी एकाक्ष होऊने दी वृष्टी झाली अपरिपूर्ण सुखी होतील गो ब्राह्मण ते करतील महायज्ञ सुरांस पूर्ण बळ तेने वर्ष परवा दैत्येंद्र थोर त्यासी जाय झाला शुक्र निर्जर भारांसहित शक्र युद्ध करीत तयांसी बहुत दिवस झाला संग्राम परी शुक्र कपटी पूर्ण परम मेघ वर्षोणे धियाधम सुतरामा चिंताक्रांत बहुत वज्रधरासी म्हणे अंगिरासूत अयोध्येचा राजा दशरथ तो प्रतापार करण पंडित जिंकिल दैत्य क्षण मात्रे मग मातली आणि विजयरथा मूळ पाठविले दशरथा मातली सांगे समूळ वार्ता अनावृष्टी कारणे जे ऐकुणी दैत्य प्रतापाद्भूत तात्काळ रती बैसला दशरथ तो कैकई रायास प्रिय अत्यंत काय बोलत ते दवा म्हणे मी समागमे येईन आणि संग्राम तुमचा पाहीन राजा म्हणे तू सुकुमार पूर्ण युद्ध खंदण ते स्थानी एरी म्हणणे तुम्ही जवळी असता मज भय नाही सर्वथा ऐसे तिचे बोला ऐकता घेतली रथावरी ते धवा निराळ मार्गे रथ ते वेळी घेऊणी जात चपळ मातली देवदैत्यांच्या रणमंडळी रथ अकस्मात उतरला वैकुंठी वनितासूत श्राब्दी तटी उतरे अकस्मात तैसा राजा दशरथ सुर समुदायात उतरला अजपुत्र देखुणी पाकशासन देता झाला क्षेमालिंगण दशरथ धनुष्य चढवून उभा ठाकला रणांगणी बाणापाठी बाण सोडित जैसे शब्दामागे शब्द येत की मेघधारा वर्षत शर सोडित त्याच रीती जैशा मेघा बाहेर निवडोनी निगती कल्पांत सौदामिनी तैसा एक एक बाण तुनी रातुनी वढुनी काढी दशरथ दैत्यांची शिरे अकस्मात गगनी उडती असंख्यात जैसे वृक्षावरुनी पक्षी उडत प्रातःकाळी कदाची माघारले दैत्य भार तेव्हा तो पुढे आला वर्ष परवा कपट काळा युद्ध मावा नाना प्रकारे दावित परी दशरथ बाण सामर्थ्य कापट्य विद्यान चाले तेथ जैसे मूर्खाचे वाग्जाळ समस्त उच्छदी पंडित एक शब्दे जैसा मंत्रवादी महामती त्यापुढे भूतचेष्टा न चालती तैशा दशरथा पुढे युद्धगती कदा न चालती तयांच्या देखुणी दशरथाचा प्रताप तेव्हा विरथ झाला वर्ष परवा पाठी देऊणी ते धवा निगता झाला सवेग घृते शिंपिला वैश्वानर तैसा क्रोधायमान झाला शुक्र रथी बैसोवणी शर सोडिता झाला प्रतापे जात वेदास्त्र ते अवसरी सोडिता झाला देवावरी अयोध्या दिशे झडकरी जलदास्त्र प्रेरिले शक्रे वातास्त्र सोडिले अद्भुत एरे आड घातले पर्वत वात कोंडिला समस्त दैत्य गुरुने देखिले मग सोडिले वज्रास्त्र पर्वत फोडिले समग्र दशरथे सोडले माहेश्वर देखुणी वज्रास्त्र विराले शुक्र परम क्रोधायमान काढिला एक निर्वाण बाण रथाचा आंख छेदून टाकिता झाला ते धवा आंख छेदिता अकस्मात खाली पडावा जो दशरथ तो कैकई देखोनी धावत घालोनी हात आंख धरी पर्वताकार रथ थोर दंडावरी घेतला भार समग्र वीर श्रीरंगेनु रूपवर समाचार नेने तो दशरथे सोडिला निर्वाण बाण तोडिला कवीचा सेंदन आश्वासहित कुटके करून रणमंडळी पाडिला विरथ झाला जेव्हा शुक्र दशरथे काढिला सूर्यमुख शर म्हणे याचे छेदिन शिर कापट्य मुकुटा सहित पै मागोती विचारी अजनंदन शुक्र तरी केवळ ब्राह्मण याचा रक्षोनिया प्राण मुकुट मात्र छेदावा निमिष लागता गेला बाण मुकुट पाडिला तळी छेदून भयभीत भृंगुनंदन पळता झाला ते दवा देव करीती जय जयकार पळू लागला दैत्य भार जैसा मावात सुटता समग्र भूस पडे अंबरी राये कोदंडासी घातली गौसनी तुनीर ठेविला आवरण घालून
करुणी जैसा कुंडा माझी दैदिप्याग्नी आच्छादित याज्ञिक दशरथ पाहे सावधान तो कैकईने हात घालून धरिला असे महासेंद्यन वर्तमान कळले ते आश्चर्य करीन प्रवर आजीचे युद्धानिवार आम्हासी जयलाभ समग्र कैकईने दिधला जैसे घर पडता अकस्मात निजबळे उचली बळवंत तैसा कैकईने आजी रथ सावरीला रणांगणी खाली उतरून दशरथ प्रिये लागी आलिंगित म्हणे दोन मागवर त्वरित जे का अपेक्षित मानसी कैकई आनंदली थोर म्हणे मी जेव्हा मागेन वर तेव्हा मज द्यावे वर साचार म्हणून भाष घेतली महायुद्धी जयपूर्ण कैकईस यावया काय कारण काय होते ती संवरदान त्याची कारण ऐकपा पितृग्रही कैकई असता एक तापसी आला वचिता तयासी प्रार्थनिया माता राहावी ती झाली कैकईची ऋषी बैसला अनुष्ठानाते माता निरूपी कैकई ते उपकरण सामुग्री लागले याते ती सिद्ध करुणी देई जे पुष्पे धूप दीप आरती सिद्ध करुणी देत ऋषी प्रती येरू प्राणायाम करुणी निश्चिती ध्यानी झाला निमग्न तव कैकईने घेऊनी मस लाविली ऋषीच्या मुखास ध्यान झालिया तो महापुरुष स्वमुख करे पुसतसे तो हस्तास लागले काळे कर्तृत्व कुमारिकेचे कळले ऋषीनी शापिले ते वेळे वदन काळे हो का तुझे तुझवरी आपे शैल प्रचंड जगात होईल काळे तोंड पुत्रद्वेष करशील उदंड नसते बंड वाढविसी मातेने समाचार ऐकून वेगी धरिले ऋषीचे चरण स्वामी कैकई बाळ अज्ञान नेनुनी कर्म केले हे काही द्यावे जी वरदान मग ऋषी कृपाळू होऊन म्हणे संग्रामी पती लागून जय देईल महाराणी पूजा सामग्री दिदली समस्त तरी हा हस्त होईल यशवंत त्यावरे या समयी अद्भुत जय प्राप्त कैकई ते असो इंद्र आणि बृहस्पती दशरथांचे यशवाणी ती वस्त्रे भूषणे अमरपती देता झाला राया ते वस्त्राभरणे अद्भुत दिव्यमणी दिधला कैकई ते येरिनी घातला वेणी ते परम प्रकाशवंत जो तो देवाचार्य बोले वचन रायासी काय आहे पुत्र संतान दशरथ म्हणे पुत्र वदन देखिले नाही अद्यापी सुरगुरु म्हणे राया वरिष्ठा त्रिभुवनपती येईल तुझिया पोटा ज्यांचे ध्यान लागले निलकंठा सनकादिक भक्तासी जो माया चक्र चाळक अनंत ब्रह्मांडाचा नायक जो कमलोद्भवाचा जनक तो पुत्र देख तुझा राया जो वेदशास्त्राचा जिव्हार जो आदि मायेचा निजवर तो पुराण पुरुष गोचर तुझा पुत्र होईल की विभांडकाचा पुत्र शृंगी ऋषी हरिणी गर्भसंभूत तेजोरासी त्यासी आणावे नाना सायासी पुत्रेष्ठी करावया त्यास नाही मनुष्य दर्शन देखिले नाही स्त्रियाचे वदन त्यास शब्दे विषयी मोहन करुणी गायन आणावा शक्र म्हणे देवलनना पाठवाव्या तयावना रंभा उर्वशी शुभानना ज्यांचे गायना मदन भोले दशरथ इंद्र गुरुची आज्ञा घेऊन आला अयोध्या भुवना आनंद झाला सकळ जना पर्जन्य वृष्टी जाहली असंभाव्य पिकली मेदनी दुष्काळ गेला मुळी हुणी जैशी विष्णू सहस्रनामे करुणी महापापे संवारती इकडे विना टाळ मृदंग झल्लरी किंकणी उपांग देवांगणा घेऊणी उपभोग वना सवेग चालिला विभांड कृषी तपोधन नित्य उष काळी उठोन करावया
करावया अनुष्ठान, जाणवी तिरा प्रती जाय, मागे आश्रमी एकला पुत्र, उंच बांधोनी या गोपूर, त्यावरी शृंगी परमचतुर, वेदाध्यायन करीतसे, गज व्याघ्र सावजे भोवत, देखता होय भयभीत, म्हणून उंच स्थळ बांधोणी सत्य, त्यावरी सूत बैसविला, विभांडक ऋषी अनुष्ठान करून, दोन प्रहरा येत परतून, परमानंदे पुत्र देखून, अध्यायन सांगेत यांते, चारही वेद मुखोद्गत, सकल शास्त्रे पारंगत, यागविधी कर्मे समस्त, करतला मलकत याते, असो विभांडक गेला स्नाना, तो समय पाहुणी देवांगणा, वेगी पातल्यात यावना, सर्व संपत्ती घेवणिया, वरी बैसला ऋषी नंदन, तव त्याने आरंभिले गायन, जे ऐकता भुले पंचबाण, स्वरूप लावण्य तयाचे, जैशा केवळ सौदामिनी, मंडित दिसती वस्त्राभरणी, ज्यांचे स्वरूपे पाहुणी, सुधा पाणी वेधले, टाळ मृदंग सुस्वर, गायन ऐकुणी ऋषीपुत्र, वरुणी पाहे सादर, स्वरूप सुंदर न्याहाळोनी, तव नेत्र कटाक्ष हावभाव, दाविती नाना परीचे लाघव, शृंगीने देखताची अपूर्व, भये वाटे मानसी, गायन ऐकता सुस्वर, संतोष वाटे अपार, म्हणे मज धरावया साचार, पातले कोण न कळे हे, भये करुणी ते वेळा, शृंगी वायू वेगे पळाला, सेवेची विलोकी परतुनी डोळा, सुंदर स्वरूप तयांचे, विभांडकानुष्ठान करून, आश्रमाशी येत परतोन, देवांगणा जाती तेथून, शाप भये ऋषीच्या, म्हणते विभांडकासी कळेल, तरी आम्हा तात्काळ शापील, या लागी दोन प्रहर होता सकळ, जाती वेगे करोनिया, असो पिता आला आश्रमाशी, शृंगी सांगे तयापासी, म्हणे येथे आले होते तापसी, उपमा ज्यासी असेना, मी तयासी देखून, पळालो देह लोभे करुनी, आत्ता न येती ते दुसरेनी, खंती मनी वाटतसे, विभांडक म्हणे पुत्रासी, जरी आश्रमा आले संत ऋषी, तरी आपण आतिथ्य करावे तयांसी, पूजा विधी करोनिया, असो प्रातःकाळी विभांडक मुनी, गेला अनुष्ठाना लागुनी, शृंगी चिंता करी मनी, म्हणे कधी नैनी देखेन तया, विसरला लेखन पठन, ज्ञान ध्यान आणि मनन, लागले मनी स्त्रियाचे ध्यान, अनर्थ पूर्ण स्त्री संगे, ज्याने स्त्री देखली न स्वप्नी, त्याने ती विलोकिता नैनी, गेला सर्व विसरोनी, अनर्थ कामिनी तपासी, मग ज्यास अखंड स्त्री चिंतन, ते कैसे तरतील जन, मूर्तिमंत भवाब्दी कामीन, भुलवी सज्जन जाणते, स्त्री केवळ अविद्येचा पसारा, महानर्त्या विचारा, सकळ असत्याचा थारा, स्त्री कामाची विशाळ दरी, की ते क्रोध व्याघ्राची जाळी खरी, की ते पाप समुद्र लहरी, की ते भाजन असत्याचे, की ते दुःख वृक्षाचे श्रेष्ठ फळ, की ते मोहाचा पर्वत सबळ, की ते मत्सरवणची केवळ, किंवा भ्रांती अवतरली, की दंभची मूर्तिमंत विरूढला, की अहंकार स्त्रीगड बांधिला, की मूर्खत्व सकळ त्या स्थळा, मिरास करुणी राहिले, की स्त्री मूर्तिमंत भवव्याधी, की षडउर्मीची भरली नदी, की सकळ विकारांची मांदी, यात्रेसी आली त्या ठाया, कवणे निर्मिली हे कुऱ्हाडी, सबळ पुण्यवृक्ष तोडी, की अविश्वासाची बेडी, जीवाच्या पायी ठोकली, की स्वर्ग मोक्ष अर्गळा सत्य, दर्शने पुरुषाचे चित्त चोरित, स्पर्श बळे वीर्य हरित, असुरी प्रत्यक्ष कामिनी, कौटिल्य दंभ संयुक्त, क्षमा शौच विवर्जित, महामंत्राचे सामर्थ्य, क्षणे हरित न कळेची, गौडी माधवी पैष्टितनी, मदिरायशा प्रगटजनी, चौथे मध्ये ते कामिनी, दुर्गंधी नाहणी पापाची,
काय विद्या काय तप, कायसे ध्यान काय जप, कासया ज्ञान खटाटोप, हरिले सर्व स्त्रियांनी, जिव्हा दग्ध पराण्ये पाही, हस्त दग्ध प्रतिग्रही, मन दग्ध स्त्रीचे ठाई, करुणी काय जप तप, व्यर्थ करती पुरश्चरण, स्त्रियनी हरुणी नेले मन, करू बैसता जो ध्यान, तो ध्यानी चिंतन स्त्रियेचे, काय अध्ययन काय कीर्तन, व्यर्थ गेले पुराण श्रवण, काय करुणी धर्मदान, स्त्रियांनी मन हरियेले, स्त्री स्वरूपाची धरुणी देवी, महानरकाची वाट दावी, सज्ञानी अशी भुलेवी, वनी हिंडवी विषयाची या, की काळे धुती पाठविले देखा, चाळवणी नेत महानरका, दुराविले मोक्ष सुखा, अंधपाती पाडिले, आत्ता सो हा अनुवाद, जरी कृपा करील ब्रह्मानंद, तरीच तुटेल भवबंध, हृदयी बोध ठसावे, जरी कृपा करील जगज्जीवन, तरी हरिरूप दिसे जनवण, कैचा पुरुष नपुसक कामिन, व्यापले पूर्ण श्रीरामे, नर नारी मिथ्याभास, अवघा ओतला पुराण पुरुष, जय कृपा करील सर्वेश, ब्रह्मानंद स्वामी पये, असो आत्ता शृंगी ऋषी, म्हणे कधी येतील ते तापसी, तो अकस्मात त्या समयाशी, रंभा उर्वशी पातल्या, उत्तम स्वरूपे मंजुळ गायन, सुंदर मुखा कर्ण नयन, शृंगी लागी खुणावून, काम भाव दाविती, नाना पक्वाने अमृत फळे, शृंगीच देती बहुरसाळे, मग तो उतरुणी खाले, जवळी येवणी बैसला, तयासी पुसे आवडी करून, सांगा तुमची नाम खूण, ही गलंडे काय म्हणून, वक्षस्थळी तुमच्या पये, येरी गदगदा हसती, तुझ्या माथा शृंग निश्चिती, म्हणून शृंगी ऋषी म्हणती, तुझ लागी ऋषीपुत्रा, अमुचे नाव गलंड ऋषी, बहुसुख असे आम्हा पासी, येरू म्हणे ते दाखवा आम्हासी, चवी कैसी पाहो पा, त्या म्हणती जी तत्वता, कामासन तुझ शिकवू आत्ता, तो मदने मोहिले ऋषी सुता, आसक्त सुरता लागी होय, मग म्हणे तो मी तुम्हा अधीन, जिकडे न्याल तिकडे येईन, मग त्यांनी विमानी बैसवून, आणि येला अयोध्येसी, दशरथे करुणी नमस्कार, केला बहुत आदर, म्हणे महाराज तुम्ही थोर बहुत, दर्शन आम्हा दिधले, मग पाळक कन्या पुली, शृंगी ऋषी दिधली, लग्न सोहळा ते वेळी, 4 दिवस जाहला, मग ऋषी मिळविले बहुत, जैसा पाणुग्रह समर्थ, वशिष्ठ मुख्याचार्य जेथ, न पडे पदार्थ न्यून्य काही, इकडे ज्ञानी पाहे विभांडक मुनी, तो स्त्री आणि सूत नेला चाळवुनी, परम क्रोधाविष्ट होऊनी, अयोध्येसी पातला, तो ऋषी वेष्टिस्त देखिला कुमर, जैसा नक्षत्री वेष्टिला रोहिणीवर, की किरणी वेष्टिला दिवाकर, तैसा स्वसूत देखिला, कृष्णा देखुनी नैनी, विभांडक निवाला मणी, दशरथ लागला ऋषी चरणी, आनंदे करुणी ते धवा, विभांडक आनंदे बहुत, नृप्रासी आशीर्वाद देत, तुझ होतील चौघे सूत, जे का समर्थ त्रिभुवनी, असो यज्ञ मंडपी शृंगी आपण, सकळ ऋषी मंडळ घेऊन, स्वाहाकारा सहित अवदान, मंत्रयुक्त टाकीत, पूर्णाहुतीचे काळी, प्रत्यक्ष प्रकटला ज्वाळा माळी, जैसा सूर्य उगवे उदयांचळी, प्रातः काळी अकस्मात, चत्वारी शृंग द्विमूर्धान, सप्तपाणी त्रिचरण, देखता यज्ञ नारायण, ऋषी जन सुखावले, हाती पायस ताट भरून, शृंगी पाशी देत कृशाण, म्हणे अविलंबे पिंड करून, तिघी राणी अस देई जे, बहुत त्वरा करावी एक क्षणी, विलंबे होय कार्यहानी, पोटा येईल कैवल्यदानी, क्षीरसागर विहारी जो, ऐसे बोलुनी ते काळी, गुप्त झाला ज्वाळा माळी, शृंगीने वशिष्ठा जवळी, पायस पात्र दिधले, वशिष्ठे करून
करुणी 3 विभाग, राणी यास देतस वेग, कौसल्यसी श्रेष्ठ भाग, देता झाला ऋषी तो, दुजा सुमित्रे परती देत, तिजा कैकई करी घालीत, देखुनी ऐसे अद्भुत, क्रोधाला कनिष्ठे ते, म्हणे मी रायासी प्रिय कर, म्यारथ चक्री घालोणी कर, रणी विजयी केला नृपवर, इंद्राधिक देव देखता, वये करुणी वृद्ध फार, ते ज्येष्ठ नव्हे साचार, जे माझी गुण थोर, तीच श्रेष्ठ जाणीजे, केतकीचे लघुपत्र, त्यास मानिती सर्वत्र, इतर पत्रे दिसती थोर, परी चतुर न मानिती, अमोलिक लहान रत्न, काय करावे थोर पाषाण, मृगेंद्राची आकृती लहान, थोर वारण कासया, जवादी बिडालाचे वृषण सुवास, लहान परी आवडी श्रीमंतास, रासभाचे थोर भुवस, न शिवे कोणी तयाते, मजादी न देता मान, काय करावा भाग मागुण, म्हणून कैकेने रुसून, अधोवदन बैसली, मग बोले वशिष्ठ मुनी, विघ्न आले येच क्षणी, तो करीचा पिंड झडपोणी, घारीने नेला अकस्मात, हाहाकार झाला ते अवसरी, निमिष न लागता गेली घारी, कैकई पडे धरणीवरी, आक्रंदत ते धवा, म्हणे माझे पूर्वकर्म गहन, मज कैचे पुत्र संतान, अभाग्यासी निधान, जिरेल कोठून सांग पा, परमचिंताक्रांत दशरथ, कौसल्येकडे विलोकित, मग कैकईचे समाधान करीत, पट्ट महिषी ते धवा, कौसल्या सुमित्रा दोघी जणी, अर्ध अर्ध विभाग काढोनी, देता झाल्या ते क्षणी, पूर्ण पिंड कैकई ते, जैशा भागीरथी आणि मंदाकिनी, तैस्या कौसल्या सुमित्रा दोघी जणी, मत्सराणु मात्र मणी, न करीती स्वप्नी सर्वथा, जे अत्यंत कुटील देख, तयासी स्वप्नी नाही सुख, न कदा मानती कोणी लोक, सदा पेश पात्र ते, असो वशिष्ठे दिधले तीर्थ, तिघी पिंड प्राशन करीत, कैकईच्या कंठी पिंड अडकत, कासा विष झाली ते, मग वशिष्ठे शापिता तीर्थ, अंतरी पिंड उतरत, आनंदला राजा दशरथ, दाणे देत अपार, वस्त्राभरणे उद्दंड दक्षिणा, देऊनी गौरविले ब्राह्मणा, सकळ ऋषी पावले स्वस्थाना, शृंगी आदी करुणी, तिघी राण्या झाल्या गर्भस्थ, आनंदला राजा दशरथ, म्हणे माझे भाग्य उदित, दिसते पुढे येथोणी, घारीने जो पिंड झडपिला, त्याचा वृत्तांत काय झाला, श्रोत्याने आक्षेप केला, कथा समूळ सांगा पा, तरी केसरी नामे वानर, त्याची स्त्री अंजनी सुंदर, ऋषमुख पर्वती घोर, तप करीत बैसली, 7 सहस्त्र वर्षपर्यंत, मौन धरुणी सुशिष्मंत, आराधिला उमाकांत, प्रसन्न झाला तपांती, म्हणे अंजनी माग इच्छित, एरी म्हणे देई अक्षय सूत, परमप्रतापी यशवंत, महाभक्त वज्रदेही, मग बोले उमावर, 11वा जो मी महारुद्र, तुझे उदरी अक्षय अवतार, धरितो अंजनी जाण पा, ऐक शुभवदने अंजनी, तू अंजुळी पात्र पसरुणी, बैसे सावध माझे ध्यानी, अंतर्दृष्टी करुणिया, सुटेल अद्भुत प्रभंजन, साक्षात लोक प्राणेश आपण, प्रसाद देईल आणून, तो तू भक्षी अविलंबे, स्वस्थळा गेला शूलपाणी, ध्यानस्थ बैसली अंजनी, नयन झाकुणी निजमणी, ब्रह्मानंदे उचंबळे, तव कैकई हातीचा पिंड झडपणी, घारी नेत असता गगनी, तो चंड समिरे ते क्षणी, पिंडमुखीचा सोडिला, तो अंजनीच्या करात, आणून घातला अकस्मात, तो तात्काळ ती भक्षित, शिवस्मरण करोनिया, घारी ते देवांगणा वहिली, नृत्य करिता चाचरी गेली, मग विधीने शापिली, घारी होई म्हणोनी,
मग ते सुवर्चसा नामे देवांगणा, लागे कमलध्ववाचे चरणा. विधी म्हणे दशरथ राणा, अयोध्येचा अनुरूपवर. त्याच्या मख समयी पिंड झडपिता, उद्धरशील तू तत्वता. अंजनी करी पिंड पडता, निज स्थाना येसी तू. असो घारी ब्रह्मवरे करुण, उद्धरुणी पावली स्वस्थानी. इकडे 9 मास भरता अंजनी, प्रसूत झाली ते धवा. ऋषी पत्न्या पाहती ते वेळा, बळीया तो बाळ जन्मला. की वासरमणी प्रकटला, वानर वेशे दैदिप्य. विद्युत प्राय कुंडले झळकती, गंडस्थळी पडली दीप्ती. दृढ कोपिन निश्चिती, कटी प्रदेशी मौजी झळके. तळपतसे यज्ञोपवीत, ऐसे वानर रूप अद्भुत. मुखी पुच्छाग्रिया रक्त, वर्ण दिसत प्रवाल सम. परम क्षुधाक्रांत बाळ, चौकडे पाहे चंचळ. तो अंजनी उतावेळ, फळे गेली आणावया. रुदन करी क्षुधित बाळ, तो रक्त दिसे सूर्यमंडळ. म्हणे हे दिसे उत्तम फळ, उडे चपळ मारुती. पिंजारल्या रोमावळी, सिंहनादे गर्जे निराळी. दिग्गजांची बैसली टाळी, आंदोळली वसुंधरा. स्फुरण दाटले थोर, गाजवी पुच्छाचा फडत्कार. मागे अंगवाते तरुवर, उन्मळोनी जाती आकाशी. चपळ पद्वय तसेच हस्त, प्रतापे झेपावे गगनात. उड्डाणावर उड्डाण घेत, जात आदित्य लक्षोणिया. की उर्वीवरुणी सुपर्ण, जाये वैकुंठ पीठ लक्षुण. ते साची अंजनी हृदयरत्न, भानुमंडळा टोपी. मनोवेगासी मागे टाकुणी, हनुमंत वेगे जात गगनी. तो लोक प्राणेश धावणी, धरीन म्हणे स्वपुत्रा. परमतीव्र सूर्यमंडळ, ते जे आळेल माझे बाळ. म्हणून धरू पाहे अनिळ, परी तो चपळ नाटोपे. मग हिमाचलाचे शीतलांबुकण, मागुण शिंपी प्रभंजन. हनुमंत मुख पसरून, सूर्याजवळी पातला. तो ते दिवशी सूर्यग्रहण, राहू आला मुख पसरून. मारुतीस क्रोधाला दारुण, सिंहकासूत देखता. म्हणे मी अत्यंत क्षुधित, फळ भक्षावया आलो येथ. हा आला कोण अकस्मात, ग्रासा आड माझिया. सबळ पुच्चे घाये करून, फोडिले राहूचे वदन. भिरकाविला पायी धरून, मूर्छा येऊनी पडला तो. जैसा शुंडा दंडे करुणी देख, महागज विदारी बिडालक. की भुजंगाचे कवेत मूषक, अकस्मात सापडला. राहूचे कैवारी केत, कपेवरी धावला उन्मत. जैसा केसरी पुढे जुंबक येत, आपले मरण विसरोनिया. केतू देखताची हनुमंते, तेथेची मर्दिला मुष्टी घाते. अंग चुकवोनी वेगे बहुते, पळता झाला केतू पै. राहू आणि केतू इंद्रापासी आले धावत. अशुद्ध नाहले जेवी पर्वत, सिंदुरे करुणी माखले. आक्रोशे बोलती दोघे जण, तू सुरेश सहस्त्रनयन. आम्हावरी कोप धरून, हे का विघ्न धाडिले. नवा पुच्छ राहू करून, आम्हावरी दिधला पाठवून. आश्चर्य करी शशिरमण, म्हणे हे कृतत्व कोणाचे. कोणी केली विपरीत करणी, त्यास संहारवया वज्रपाणी. त्रिदश समुदाय घेऊनी, वायुवेगे धाविन्नला. राहू पुढे पुढे धावत, मागे देवासहित अमरनाथ. तो इकडे अंजनी सूत, सूर्यग्रासू धावतसे. चळचळा कापे मित्र, म्हणे हा कैचा आला मित्र. दीनमान सांडुनी दिनकर, पळून लाहे सर्वथा. प्रताप रुद्र मारुती, सूर्यमंडळ धरिले हाती. हे फळ नव्हे निश्चिती, म्हणून पुढती टाकिले. जैसा केवळ वडवानळ, तैसेच दैदिप्यमान सूर्यमंडळ. फळ नव्हे हे म्हणून अंजनी बाळ, टाकिता झाला पुढती पै. माघारा पाहे परतोन, तो राहू आला शक्रास घेऊन. पुढती क्रोधाला दारुण, म्हणे आता न सोडियासी. साह्य करून अमरपती, मजवरी आला पुढती. जैसे शलभ मिळून येते, कल्पांत विजू
धरावया. ऐसे बोलत वायुनंदन राहूवरी लोटला येऊन. इंद्रा देखता ताडन राहूसी केले भौसाल. जैसा पर्वत पडे अकस्मात तैसा राहूसी दे मुष्टीघात. ग्रहपूजायता सांगतेथ वायू सुते मांडिली. राहू आक्रोशे फोडी हाका म्हणे काय पाहासी अमरनायका. मग शक्रे रावती देखा अकस्मात प्रेरिला. जिकडे धावे ऐरावत तिकडे भारे उर्विलवत. की दुसरा मेरू मूर्तिमंत शक्राचे वाहन जाहला. तो सबळ लोटला ऐरावती चपळ धावला वीर मारुती. जैसा वज्रघात पर्वती तैसा कुंभस्थळी ताडिला. धाके ऐरावत तो पळे पाकशासन निजबळे. ऐरावत आकळीता नाकळे राण घेतले भयेची. जैसी दुर्बळाची स्त्री नष्ट भोवत तीन माणी त्याचा वचनार्थ. तैसा इंद्रासी ऐरावत नाटोपेची सर्वथा. असो विवेक करुणी भोवत काम क्रोध आवरीती महंत. तैसा सहस्त्र साक्ष ऐरावत पुढती समोर आणिला. मागुती धावे पवनसुत धरी ऐरावताचे चारही दंत. उलथोनी खाली पाडित शक्रासहित ते धवा. हस्त चपेटे हनुमंत ते वेळी शक्राचा किरीट पाडिला भूतळी. सकळ देवसेना ते काळी भयभीत जाहली. इंद्राची झोटी मोकळी मागुत्या ऐरावत आकळी. हनुमंतावरी बळेची घाली परी गजन टाकी पाऊल पुढे. गज पळे राणो राण परम घाबरला सहस्त्रनयन. तो ये महस्ती दंड घेऊन हनुमंतावरी धाविन्नला. एमे दंड प्रेरावा जो ते वेळा तो मारुती अंगावरी कोसळला. मुष्टीघात हृदयी दिदला येम पाडिला धरणीवरी. वक्षस्थळी वळंघोणी हनुमंत पुढती मुष्टीघात प्रेरित. हातीचा दंड हिरोणी घेत तेनेची ताडीत तयासी. एमे धरिले मारुतीचे चरण म्हणे मी तुझला अनन्य शरण. हस्त जोडून यावरून स्तुती करीत मारुतीची. कुबेर धावणी ते समयी लागे हनुमंताचे पायी. तो ऐरावतारूढ लवलाही शक्र वेगे पातला. ऐसे देखुनी ते अवसरी मारुती धावे शचीवरावरी. ऐरावतास पुच्छी धरी पृथ्वीवरी आपटावया. पुच्छ धरुनी भोंडी गज पृथ्वी सहित कापती दिग्गज. अवनीवरी देवराज वज्रासह पाडिला. बळे गज पिटला धरणी देवास मांडली महापळणी. कडे कपाटी जाऊनी महायोद्धे दडाले म्हणती पृथ्वी गेली रसातळा. एकची हाहाकार झाला तो अमरेंद्र ते वेळा. आवधरीला पुढती पै वज्रबळे भवंडित मुखावरी ताडिला हनुमंत. तेने मूर्छना दाटली भोवत पडे वायुसूत पृथ्वीवरी. कणकाद्रीवरून कोसळला पर्वतदरी माझी पडला. लोक प्राणेश धाविन्नला सूत धरिला पोटासी. कासा विस वायुनंदन विकळ पडला चेतन. वायू रडे स्पुंद स्पुंदोन पुढे घेऊन हनुमंता. म्हणे दुर्जन अमरेंद्र ताण्यावरी घातले वज्र. परम निर्दय पुरंदर करीन संहार तयाचा. माझ्या ताण्याचा जाता प्राण आटीन सकळ त्रिभुवन. जैसे प्रल्हादा कारणे दैत्य संपूर्ण श्री नरसिंह आटिले. वायू आधीन सकळांचे प्राण आकीर्षिले न लागता क्षण. श्वासोश्वास कोंडून केले त्रिभुवन कासावीस. मग इंद्र आणि विरंची सकळ सुरवर रमावर आणि उमावर सकळ प्रजा ऋषीश्वर शरण आले वायू ते. पोटासी धरुणी हनुमंत वायू दीर्घ स्वरे रडत. तो ब्रह्मादी देव समस्त प्राणनाथे देखिले. हनुमंत कडेवरी घेऊन वायू उभा राये ते क्षणी. तिन्ही देव देखुनी नैनी नमस्कार करीते धवा. मग बोले कमळासन पुत्राचा कैवार घेऊन. अवघे जन निर्दाळून टाकशी काय प्राणेशा. येरू म्हणे न उठता माझा सूत इंद्रासी आटीन
देवासहित ऐकोणी हसे इंद्रनाथ वर देतसे संतोषोनी पूर्ण पिंडाचा हनुमंत यासी स्वप्नी नाही मृत्यू ब्रह्मकल्पापर्यंत चिरंजीव पुत्र तुझा मग बोले कर्पूर गौर माझी तृतीय नेत्रीचा वैश्वानर क्षणे जाळील चराचर परी यासी बाधेना माझी त्रिशूळादी आयुधे तत्वता तीन ऋतती हनुमंता मग वीरांची होय बोलता निज वरदान ऐकाते माझे ब्रह्मस्त्रांनी पाश कदान बाधेतील यास म्याजी शस्त्रे निर्मिली भव्यस ती यास न बाधिती मग इंद्रही वदे सवे गवर माझे यासी न बाधे वज्र हा वज्र देही साचार अक्षय अभंग सर्वदा हनुवटीस झकटले वज्र यास हनुमंत नाम साचार कुबेर म्हणे बहुतासूर क्षय पावती हस्ते यांच्या येम वदे वरदान यास काळदंड न बाधी पूर्ण याचे करीती जे नामस्मरण यासी बंधन न करी मी मग बोले रसाधिपती अभंगा सो यास शक्ती कधी श्रमण पावे मारुती युद्ध करिता बहुसाल दिव्य कमळाची सुमनमाळा न सुखे लोटता बहुकाळ ती विश्वकर्मे तात्काळ गळा घातली मारुतीच्या समस्ती देऊनी वरदाना गेले आपापल्या स्वस्थाना वायुनी हनुमंत ते क्षणा अंजनी जवळी आणिला मारुती हृदयी धरून स्पंद स्पंदोनी रडे जननी मोखा माझी स्तन घालोणी वदन कुरवाळी वेळोवेळा राम विजय ग्रंथ सुरस त्या माझी हनुमंत जन्म कथा विशेष श्रवण करीती जे सावकाश ग्रह पीडा त्यास न होय हनुमंत जन्म कथन निज भावे करिता श्रवण दुष्टग्रह विघ्ने दारुण न बाधती कदाही पुढे कथा रसाळ बहुत डोहळे पुसेल राजा दशरथ अजन्मा जन्मेल रघुनाथ तोच कथार्थावधारा जैसे जो जो क्षेत्र पिकत तो ते कणसे घनदाट दिसत तैसे प्रसंगाहुनी प्रसंग बहुत रस भरिता सती पै जयासी नाही पुत्र संतान त्याने करावे विजयावर्तन संतती संपत्ती परिपूर्ण सदा नांदती त्याचे गृही येथुनी श्रीरामचरित्र कथा गहन श्रोती परिसावी सावधान तेने ब्रह्मानंद ठसावून कैवल्य पद पाविजे ब्रह्मानंदा श्री रघुवीरा विषकंठ हृदया परात्परा वेदवंद्या श्रीधरवरा दीनोद्धारा जगद्गुरो स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समस्त वाल्मिक नाटकाधार श्रवण करोत पंडित चतुर तृतीयाध्याय गोड हा श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु श्री पवनसुत हनुमानार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः ओम शांति शांति शांति।